20-22 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केली होती आणि त्या डॉक्युमेंटरीवर आधारितच पुढे अधिवेशन आमचं पूर्ण यशस्वी झालेलं आहे. चांगलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 1 by 1 तुम्हाला दिलेले कागद मी आता हे पहिलं जे पत्र आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. आपल्याकडे एसटी मध्ये करार करत असताना एक चर्चा केल्यानंतर अंतिम टप्प्यात जेव्हा करार येतो आणि कराराचा मसुदा पूर्ण होतो, तो मसुदा पूर्ण झाल्यानंतर सरकारकडे जातो आणि मग त्याच्यामध्ये जर काही कलमं अशी असली की जेणेकरून त्या कलमामुळे कायद्याचा भंग होतोय, मानवचित, अशा अनेक कलमांचा उल्लेख या करारामध्ये झाला आणि सरकारकडे गेल्यावर सरकारने ती कलमं थांबवली की बाबा ही मान्य नाही, हे सोडून करार करा. अद्यापही कराराला मान्यता मिळालेली नाही. ऑब्जेक्शन आहे. अनुचित कामगार कायदा प्रथाप्रमाणे देखील एखाद्या संघटनेच्या हिताचं जोपासना करण्याकरता एखादं कलम चर्चा करण्याची माझी काल संध्याकाळपर्यंतची माहिती आहे. ते जर खरं असेल तर या कराराच्या अनुषंगाने आर्थिक बाबी सोडून जी परिपत्रकं निघाली ती परिपत्रक कशी निघाली? कामगारांचे पैसे कापून घेणं, रिजनल सेक्रेटरीला यांच्या कामगार संघटनेच्या रिजनल सेक्रेटरीला परवानगी देणं, सुट्या देणं, रजा देणं, सरकारी मान्यताप्राप्त संघटनेला पैसे गोळा करण्याचे अधिकार कायद्याने दिलेले आहेत. त्यांचे पगारातून कपात करावी. एक मिनिट खंदारे साहेब, जरूर तुमची काम आहेत, तुम्ही कुठे अडचण असेल हे सगळे दिलेले तुमचे पत्र आहेत, ऐकून घ्या अध्यक्ष. हे सगळे वाचून काय निर्णय घेता येतात ते तुम्हाला मी तुमचे 2-3 लोक अधिवेशनामध्ये झालेला विषय हा लॉ डिपार्टमेंटचा विषय तुमच्याकडून मोह व्हावा असं माझं मत आहे. आमचं म्हणणं आहे की एक संघटना ज्याप्रमाणे रेल्वे आणि BSNL मध्ये आहे आणि तो विषय अधिवेशनामध्ये आला देत पैसे खर्च करून क्वालिटी द्या ना. का मला काय म्हणायचं, देत असताना पैसे खर्च करून पूर्वीची ड्रेस मी सांगतो ना, ST कंडक्टर ड्रायव्हर माझी हे तिसऱ्या पिढीतले टेंडर काढतो, त्यातली जी लोएस्ट क्वालिटी ते करतो. मी त्याला सांगितलं पोलिसला जसा कपडा आहे तो पोलिसचा कपडा तुम्ही द्या. त्यावर त्यांचं म्हणणं असं पडलं म्हणजे पाहिजे नाही तर तुमची क्वालिटी तर खराब असली पाहिजे. नाही मी मुद्द्याच बोल, नुसतं लोएस्ट म्हणून भागणार नाही. ते क्वालिटी काय, लोएस्ट जेव्हा म्हणजे क्वालिटी बघायला पाहिजे ना. 1 वर्षात रस्ते तुमची उकडायला लागले आणि तुमची ST चालणार 1 वर्षात. तसंच बोललं. अहो आपण निजामकालीन निजाम काळातलं आड जे केले निजामाने काही गोष्टी त्यांच्या बघा. 105 वर्षाची इमारत आहे नळदूरच्या डाक बंगल्यामध्ये आणि मागून 3दा मारलं 3दा पडली. आमचे गुत्ते झालेत ना. टेरिकॉट आहे की कॉटन आहे? काय कॉटन आहे, मिक्स आहे.